मित्रांनो, दोन मैदानं चालू आहेत. किनी मैदान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्या ठिकाणी सुद्धा टॉपचे नंदी पळतात आणि ते मैदान जे आहे लाईव्ह आहे कोणत्या चॅनेलवर आहे कोणालाच काय समजेना. आता आपल्याला एक आपला मित्र आहे ते किनीमध्ये आता मैदान तो लाईव्ह तिथं म्हणजे चालू आहे ते सांगितलं त्यानं. मैदान लाईव्ह जे आहे ते सांगतो तुम्हाला, परंतु प्रथम या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील महाराज बकासूरच्या दावणीतला महाराज गट पास झालेला आहे. गट क्रमांक 4मधून सुट्टा गट महाराजांनी पास केलेला आहे. पहिरा काय समजलेला नाही त्याचा, परंतु गट क्रमांक 4मधून महाराज सुट्टा गट पास काढला आहे. वेगाचा शेवट सारजासुद्धा आहे तिथं. बघूया कोणत्या गटामध्ये पळतोय तो आणि कोणत्या चॅनेलवर लाईव्ह आहे. MS लाईव्ह या चॅनेलवरती जावा. त्या चॅनेलवरती लाईव्ह तुम्हाला मैदान दिसेल. निळ्या अक्षरामध्ये MS लिहिलेलं आहे आणि लाईव्ह लिहिलेलं आहे. खाली 464 काहीतरी सबस्क्रायबर आहेत तिथं. जावा त्या मैदानामध्ये, जावा त्या मैदानामध्ये बघा. MS लाईव्ह हा चॅनल यूट्यूबला सर्च करा. त्या चॅनलवरती जावा. सगळे गट दिसत आहेत. सगळं मैदान चांगलं भरलं आहे. गर्दी खूप आहे तिथं. नामांकित टॉपचे नंदीसुद्धा आहेत त्या ठिकाणी. 2 मैदान चालू आहे. किनी मैदान जे आहे ते श्री गणेश या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. ते सुद्धा मैदान तुम्ही जाऊन तिथं बघा. मैदानामध्ये सुद्धा जाऊन बघा. आता मी कोणत्या मैदानात जाणार आहे, मी जाणार आहे मैदानामध्ये किनीच्या, आणि ती बी जाणार आहे 4 वाजता सेमीफायनलच्या टायमिंगला. तिथं महाराजची मुलाखत घेऊया. वेगाचा शेवट सारजासुद्धा आला आहे, त्याचीसुद्धा मुलाखत घेऊया. बाकीचे सुद्धा नंदी आहेत ते टॉपचे, त्यांचीसुद्धा मुलाखत घेऊया. बघूया कशा पद्धतीनं आज गाड्या पळत आहेत त्या ठिकाणी. आज मी किनी मैदानात का निघालो, किनी मैदानामध्ये आज माझं थोडंसं काम आहे तिकडं मामाच्या गावाला, त्याच्यामुळे मी तिकडं निघालेलो आहे. आपल्या जवळच मैदान आहे नांदोशीचं ते, परंतु नाही जमणार तिकडं जायला. त्याच्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. बकासूर घरणीकरांचा राजा आज गुलाल घेतील अशी अपेक्षा आहे मला. वादळसुद्धा गुलाल घेईल. बघूया कशा पद्धतीनं गाड्या आज पळत आहेत, कशा पद्धतीनं गाड्या मैदान हँडल होते. MS लाईव्ह या चॅनलवरती जावा. किनीचं मैदान लाईव्ह तिथं दिसेल. धन्यवाद.